नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या सगळ्यांचं अजून एका नवीन व्हिडिओमध्ये। ज्याप्रमाणे आपण पाठच्या किंवा आपल्या लास्ट व्हिडिओमध्ये डिस्कस केलेलं की जी ड्राफ्ट लिस्ट किंवा मसुदा यादी जाहीर झालेली आहे आणि 15 फेब्रुवारीला म्हणजेच शनिवारी जी फायनल लिस्ट आहे म्हणजे फायनल जी लॉटरी आहे ती निघणार आहे। तर त्याच मुद्द्यांवरती की कसं असेल, काय असेल, सिलेक्शन कसं असेल त्याची एक यादी त्यांनी PDF यादी एक सिडकोच्या साईटवरती आलेली आहे, सिडको होम्सच्या। तर तेच त्याच्यामधलेच मुद्दे आपण एकंदरीत घेऊन आजचा हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर व्हिडिओकडे जाण्यापूर्वी पुन्हा एकदा सगळ्यांना एकच विनंती आहे की व्हिडिओ जर आवडत असतील तर चॅनलला नक्की लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब तर नक्कीच करा। तर चला आता आपण जाऊया आपल्या व्हिडिओकडे। ज्याप्रमाणे आपल्याला माहिती आहे की सिडको होम्सने दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावरती 26,000 घरांची लॉटरी काढली होती। तर त्याचा एकंदरीत ज्या गोष्टी आहेत त्या आता एकंदरीत संपुष्टात येणारच आहेत। 15 फेब्रुवारीला लॉटरी निघणार आहे आणि टोटल जी घरं होती ती 26,000 होती, पण ॲज पर दी जी लॉटरी निघालेली आहे त्याच्यामध्ये जे रजिस्टर झाले ते ऑलमोस्ट 22,000 किंवा 22,000 पेक्षा कमी आहेत। तर ही प्रक्रिया एकंदरीत कशी असणार आहे, काय असणार आहे, आपण मी साईडला ते स्क्रीनशॉटसुद्धा लावेन, त्याच्यातून तुम्हाला समजेल ते पॉइंटर्स आहेत। कारण आपण सगळे पॉइंटर्स एकूण एक डिस्कस केले तर व्हिडिओ भरपूर मोठा होईल आणि एवढं गोष्टी लक्ष देऊन कोण बघत नाही असं मला तरी वाटतं। तर जे इम्पॉर्टंट पॉईंट्स आहेत जिथे आपण प्रॉपरली फोकस केलं पाहिजे तेच पॉईंट आपण डिस्कस करूया। तर ज्याप्रमाणे मी सांगितलं की ही जी यादी आहे ह्याच्या बेसिसवरती ते आता कम्प्युटराइज मीन्स रँडमायझर प्रक्रियेने लॉटरी काढणार आहेत। पहिला पॉईंट तर आहे की ह्याच्यामध्ये जे फिजिकली हँडिकॅप्ड आहेत त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाणार आहे आणि त्याच्यानंतर जे कॅटेगरी वाईज आहेत वगैरे ज्याच्याप्रमाणे ज्यांनी सिलेक्ट केलेलं आहेत 15 सिलेक्शन्स केलेले आहेत त्या बेसिसवरती रँडमायझर पद्धतीने लॉटरी काढली जाणार आहे। पण जे फिजिकली हँडिकॅप आहे त्यांना पहिलं प्राधान्य दिलं जाईल। आता अजून एक अशी पण गोष्ट आहे की सिलेक्शन कसं होऊ शकतं करून। आता आपण एक्झाम्पल देऊ शकतो, ज्या ठिकाणी मे बी 300 ते 350 फ्लॅट्स आहेत तर तिकडे समजा 300 लोकांनीच भरलेत आणि फ्लॅट 350 आहे तर तिथे लॉटरी निघणार नाही, तिकडे ॲक्च्युली डायरेक्टली अलॉटमेंट होईल अशी सुद्धा गोष्ट आहे। तर ही एक गोष्ट आहे। त्याच्यानंतर ज्या दुसऱ्या गोष्टी आहेत ज्या आपण डिस्कस करणार आहेत एकंदरीत याचप्रमाणे जिथे म्हणजे EWS साठी, LIG साठी ज्यांनी EWS जे खारघरचे फ्लॅट्स आहेत ते एकंदरीत कॉस्ट जास्त असल्याने तिकडे जास्त लोकांनी म्हणजे काय इच्छा अशी दाखवली नाही आहे। कारण 48 लाख अशी कॉस्ट आहे EWSची खारघरच्या फ्लॅटसाठी। सो मे बी दुसऱ्या ठिकाणी जे बामणडोंगरी बोला किंवा पनवेल बोला, द्रोणागिरी बोला, या साईडला जिथे EWS आहे तिकडे उत्तम प्रतिसाद भेटलेला आहे आणि वाशीचा आहे, आपलं खारघरचं आहे, LIGचं तिथे सुद्धा उत्तम प्रतिसाद आहे। तर तिथे एक काय बोलतात एक जास्तच लोकांनी असं भरलेलं आहे। तर अशा गोष्टी आहेत। तर या सगळे पॉइंटर्स आपण लक्षात घेऊनच हा व्हिडिओ बनवलेला आहे। तर या 2-3 गोष्टी तुम्ही लक्षात ठेवा। आता पुढे आपण अजून 3 ते 4 पॉईंट डिस्कस करूया म्हणजे तुम्हाला अजून समजेल कशा गोष्टी आहेत ते। अजून आपण पॉईंट्स जे आहेत ते फर्दर डिस्कस करूया। जर पहिल्या फेरीत जर साठा शिल्लक राहिला तर पुढच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या फेरीतसुद्धा तो सेम प्रोसेस वापरला जाईल आणि एखादे म्हणजे ज्या लोकांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचं कोणत्याही फेरीमध्ये जर नाही लागलं तर महामंडळाच्या प्रोसेसनुसार रँडमाइज पद्धतीने अजून एक त्यांना सदानिक किंवा घर जे असे अवेलेबल असेल ते त्यांना दिलं जाईल। पण 15 दिवसाच्या आत त्यांनी त्या गोष्टी कन्फर्म केल्या पाहिजेत, नाहीतर ते सुद्धा रद्द केले जाईल। आणि अजून एक गोष्ट, ज्या लोकांना घर लागलं आहे पण त्यांनी रद्द केलं आहे तर त्यांना त्यांची जी बुकिंग रक्कम आहे ती परत भेटणार, बट त्याच्यातून 5,000 रुपीज म्हणजे 5,000 रुपये मायनस होणार आहे। तर या गोष्टी आहेत। तर आता जी पुढची जी गोष्ट आहे ती म्हणजे
जो प्रोसेस आहे की कसं असणार आहे, पैसे कसे भरायचे, काय आहेत गोष्टी, कॅन्सलेशन केल्यानंतर काय होणार आहेत, तर त्या गोष्टी आपण डिस्कस करूया. तर पहिली गोष्ट म्हणजे ते एक प्रोसेस आपल्याला देणार की इन्स्टॉलमेंट्स कसे भरायचे आहेत, किती महिन्यांच्या गॅपमध्ये भरायचे आहेत, तो सगळा प्रोसेस तुम्हाला दिला जाईल. आता येतं कॅन्सलेशनच्या ह्याच्यामध्ये. कॅन्सलेशन केल्यानंतर काय होतं करून, तर ज्या लोकांच्या डॉक्युमेंट्स वगैरे तपासल्या गेलेल्या आहेत आणि जिथे त्यांना असं वाटतं की या डॉक्युमेंट्स फेक आहेत, चुकीच्या डॉक्युमेंट दिलेले आहेत, या डॉक्युमेंट ह्यांच्या नाहीत आणि फेक डॉक्युमेंट्स बनवून दिले आहेत, या सिच्युएशनमध्ये त्यांचा सदानिक तर जाणार, पण जी डिपॉझिट रक्कम भरलेली आहे ती सुद्धा जप्त होईल. तर या गोष्टीसुद्धा लक्ष ठेवा. तुमच्या डॉक्युमेंट्स प्रॉपर पाहिजेत, त्या सगळ्या गोष्टी पडताळणी बरोबर प्रॉपरली करणार आहेत, तर ही गोष्टसुद्धा लक्ष ठेवा. म्हणून मी हे जे पॉईंट्स आहेत ते बाजूला लावून पण ठेवतो, म्हणजे तुम्हाला त्या गोष्टी तुम्ही बघू पण शकता. ओके. तर एकंदरीत याच गोष्टी आहेत. त्या कॅन्सलेशनच्या रिगार्डिंग मी बोललो आहे, त्या गोष्टीसुद्धा तुम्हाला जी बुकिंग रक्कम भरायची आहे त्याचा एक प्रोसेस आणि त्याच्यामध्ये ती रक्कमसुद्धा मेन्शन केलेली असेल, ज्याच्याने तुम्हाला कळेल की तुम्हाला कोणत्या महिन्यात कशी अमाऊंट भरायची आहे, कोणत्या दिवशी. त्याच्यामध्ये तो प्रोसेससुद्धा असेल. बँकिंग NEFT RTGS थ्रू पहिला प्रोसेस होता, आता आपल्याला कळेल की कसा आहे करून. तर त्या गोष्टीसुद्धा आहेत. जेव्हा 15 तारीख होईल तेव्हा आपल्याला संपूर्ण प्रोसेससुद्धा कळेल की ज्यांची नावं आली आहेत तर त्यांना आपण पुढे ती हेल्प किंवा तो सपोर्ट करू शकतो. बट या सगळ्या गोष्टी आहेत. एकंदरीत सगळ्या गोष्टी झाल्यानंतर सुद्धा तुम्हाला NOC सुद्धा भेटेल सिडकोकडून. ज्यांना लोनच्या रिलेटेड वगैरे काय असेल गोष्टी असतील त्याच्यासाठी जो प्रोसेस असतो तो सुद्धा त्याच वेळी होईल. सो तुम्हाला एकंदरीत त्याच्यामध्ये सुद्धा हेल्प भेटेल. ज्या रक्कम आहेत त्याच्याबद्दल तर मी ऑलरेडी सांगितले की त्या तर आता कमी होणार नाही आहेत. सो ज्यांना भरलेलं आहे तर त्यांनी पुढचा तो प्रोसेस चालू करावा. तुमचे डॉक्युमेंट्स प्रॉपर असले पाहिजेत, तुमच्या बाकी सगळ्या गोष्टी आहेत त्या प्रॉपर असल्या पाहिजेत. हा जो एकंदरीत ज्या अटी आणि शर्यती त्यांनी दिलेल्या आहेत त्याचप्रमाणे आता तो पुढचा प्रोसेस चालू राहील. तर ह्या सगळे पॉईंटर्स होते ते आपल्याला डिस्कस करायचे होते. टोटल कमीत कमी नाही बघायला गेलं तर 15 ते 20 पॉईंटर्स आहेत. बट एकंदरीत मी इथे साईडला लावून ठेवतो, त्याच्यावरून तुम्हाला आयडियासुद्धा येईल. नाही समजलं तर मला सांगा, मला विचारा, मला कमेंट करा किंवा इंस्टाग्रामवरती पिंग करा, मी तुम्हाला रिप्लाय देतो तिकडेसुद्धा. तर ह्या गोष्टी आपण आता डिस्कस केलेल्या आहेत. व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असाच एक व्हिडिओ चांगला अजून शनिवारी किंवा रविवारी आपण घेऊन येऊ जेव्हा 15 तारखेला लॉटरी निघेल. तर एकंदरीत या सगळ्या गोष्टी लक्ष ठेवा आणि सगळ्यांना ज्या लोकांनी फॉर्म भरलेले आहेत, प्रॉपर डॉक्युमेंटेशन दिलेले आहेत, त्या सगळ्यांना आत्ताच ऑल द बेस्ट. माझी इच्छा आहे की सगळ्यांना घर लागू दे. तोपर्यंत असंच सपोर्ट करत राहा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओ घेऊन. धन्यवाद सगळ्यांचं.